एक होता गावात राहणारा माणूस. त्याचं नाव होतं गण्या. गावाचं नाव होतं सोनवाडी. गण्या फार आळशी होता. इतका आळशी की सकाळी उठायला सुद्धा त्याला कंटाळा यायचा. गण्या रोज सकाळी आई ओरडायची, "अरे गण्या उठ, सूर्य डोक्यावर आला." पण गण्या पांघरून डोक्यावर उडून म्हणायचा, "आता 5 मिनिट." आणि ती 5 मिनिट थेट दुपार चालायची. आणि गावातले सगळे लोक कामच होते. कोणी शेती करायचे, कोणी जनावर सांभाळायचे, तर कोणी बाजारात दुकान चालवायचे. पण एक दिवस मी खूप श्रीमंत होणार, पण त्यासाठी काहीच. गण्या तो दिवसभर वडाच्या झाडाखाली बसून स्वप्न बघायचा, करायचा काहीच नाही. एके दिवशी गावात संत तुकाराम महाराज यांच्या अभंगावर कीर्तन होते. सगळे गावकरी कीर्तनाला गेले. गण्यालाही आईने जबरदस्तीने पाठवले. कीर्तनात हरिपाठ झाला, अभंग झाले. कीर्तनकार म्हणाले, "कष्टाशिवाय फळ नाही. देवही त्याला मदत करतो जो स्वतः प्रयत्न करतो." ही ओळ गण्याच्या मनाला लागली. त्याने विचार केला, "मी फक्त स्वप्नच बघत होतो, पण आजपर्यंत काहीच करत नाही. मग मला यश कसं मिळणार?" आणि गण्या पुढच्या तयारीला ठामपणे उभा राहतो. सांगायचं तात्पर्य एवढंच की जो व्यक्ती कष्ट करतो त्यालाच फळ मिळते. तर मित्रांनो, कहाणी आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा.